जेवढी गावातील या डोंगराळ भागामध्ये असलेले हे पहिल्यांदाच आम्ही कोरडवाहू क्षेत्रांतर्गत 2021-22 या वर्षामध्ये हे पॉलीहाऊस उभारण्यात आलं. शासनाच्या गावासाठी 24 लाख फंड आला होता. त्यामध्ये गावात एक 60-65 म्हशी आणि त्या अंतर्गतच हे ग्रीन हाऊस आम्ही उभारलं गेलं. ॲक्च्युली आमचा तसा मानस नव्हता. मी पाहिलं होतं, उभारण्याचा उद्देश होता, पण कृषी विभागामार्फत गावात दत्त मंदिरात मीटिंग चालू असताना त्यांनी अधिकाऱ्यांनी विचारलं की कोणाचं शेती आणि पाणी उपलब्ध असलेल्या रस्त्याकडेला जर शेत असेल तर त्यांच्यासाठी एखादं पॉलीहाऊस उभा करता येईल. आणि तसा अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर शेतकऱ्यांनी माझं नाव सुचवलं गेलं आणि याच्याखालीच अधिकाऱ्यांनीच मला स्वतःहून फोन करून सांगितले की सर तुम्ही या ठिकाणी पॉलीहाऊस उभा करू शकता का बघा. मला मुळात शेतीचीच आवड असल्यामुळं मलाही माझ्या इच्छेनुसार एक वेगळं काहीतरी करता येईल शेतीमध्ये अशा पद्धतीचं स्वरूप प्राप्त झालं आणि त्यानुसार हे पॉलीहाऊस 2021-22 या सालामध्ये उभारलं गेलं. तसं याचा जर विचार केला तर खूप फायदेशीर शेतीच्या दृष्टीनं हा व्यवसाय आहे. व्यवसाय म्हणून जर याच्याकडे पाहिलं तर चांगल्या प्रकारे, आणि याचबरोबर याच्यासाठी एक वेगळं कष्ट करावं लागतं असं काय नाही. कारण दिवसातून 1 तासभर वेळ, 1 तास घड्याळी तर वेळ दिला शेतकरी म्हणून, आणि मग फुलं काढण्यासाठी किंवा बाग भांगलण्यासाठी जर एक वेगळ्या पद्धतीने माणसांचं नियोजन लावलं तर यातनं उत्पन्न चांगलं निघतं. तसं जर उत्पन्नाचा स्रोत बघायला गेलं तर याच्यामध्ये सरासरी 2 एकर ऊसाची शेती आणि 10 गुंठ पॉलीहाऊस, याचा आर्थिक जर हे बघायला गेलं तर इक्वल आहे. त्याला पूर्णपणे काळू माती, पाणी निचरा होणारी माती 1-2-250 ट्रॉली ओढली गेली, ती पसरली. त्याच्यामध्ये एक 20 ट्रॉल्या शेणखत पसरलं गेलं आणि मजुराकरवेच बेड उभा करण्यात आलं, बेड तयार करण्यात आलं. आणि त्यानंतर ड्रीपने ह्याला पाण्याची व्यवस्था करून दर महिन्याला याच्यासाठी एक वेगळी खतं दिल्या. पाणी म्हणजे पाण्यामध्ये विद्रावी असणारी खतं की 0-0-45, 0-34, 0-0-50, त्यानंतर बूस्टर डोस म्हणून 6-27, 0-9-46, बायो प्लस, अशा प्रकारची विद्रावी असणारी खतं ड्रिपच्या द्वारे दिली जातात. सर्वसाधारणपणे या पॉलीहाऊससाठी 10 गुंठ्यासाठी मिनिमम महिन्याला एक 20-25 हजारचं खतं लागतात. पण वार्षिक जर उत्पन्न बघायला गेलं तर बऱ्यापैकी एक खर्च जाऊन 3-3.5 लाख रुपये तरी यामध्ये राहू शकतात जर स्वतः जर जाणीवपूर्वक बघितलं तर, कष्ट केलं तर. आणि उत्पन्न चांगलं आहे. आज ह्या प्लॉट आमचा 5 वर्ष झाला आहे. यामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळते आणि उत्पन्नाबरोबरच ते आहेच, पण याच्यापेक्षा कितीही जरी बाहेरून कंटाळून आलं आणि या ठिकाणी जर सायंकाळी आलं किंवा सकाळी आलं तर अगदी मन फ्रेश होतं आहे. हवा अगदी स्वच्छ ताजी या ठिकाणी याच्यातून मिळतं. आणि याचबरोबर काही चिमुकली आसपासच्या गावातील मुलं आमच्या गावचं नैसर्गिक रूप पाहण्यासाठी येतात. त्यावेळी ह्या आमच्या पॉलीहाऊसलासुद्धा भेट देतात. आमच्या गावामध्ये झालेल्या सुधारणा, त्यामध्ये मग स्मशानशेड असेल, आता गहिनीनाथ मंदिराचं वर्गातून होत असलेला विकास असेल, गावातील रस्ते असतील, गावातील रस्त्यांना असलेली झाडं, ह्याबरोबरच ह्या गावच्या वैभवामध्ये या आमच्या पॉलीहाऊसचं देखील वैभव या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं दिसून येतं. म्हणजे गावच्या विकासाला अनुकूल असणारे हे पॉलीहाऊस आहे की ज्यामध्ये ही फुलं, जरबेरा फुलं चांगल्या प्रकारे उत्पन्न देतात. एक वैशिष्ट्य म्हणजे आम्ही 5 वर्षी एकच व्यापारी धरलेला आहे. कधीही 1ही रुपया आम्हाला व्यापाऱ्याकडून कमी मिळाला नाही. एवढंच नव्हे तर आर्थिक अडचण आली तर ते व्यापारीसुद्धा आम्हाला सगळ्या हाताने 1,00,000-2 लाखापर्यंतसुद्धा अचानक जरी गरज लागली तर ते पैसे देऊ शकतात आणि आमच्या जाणाऱ्या फुलातून ते पैसे कट करून घेऊ शकतात. म्हणजे हे अतिशय शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचं उत्पन्न देणारं एक साधन आहे. आणि पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेती म्हटली जाते, त्यासाठी हे अतिशय योग्य असणारं हे पीक आहे. धन्यवाद.